नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण कुलकर्णी आणि तुम्हा सर्वांचं कुलकर्णी कन्सल्टन्सीच्या नॉलेज सेंटर वरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, असं म्हटलं जातं की आपण छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवला पाहिजे आणि त्यापासून आपण आपलं मन प्रसन्न ठेवलं पाहिजे। अशाच एका गोष्टीविषयी मी आज तुम्हाला सांगणार आहे, त्याची ही संपूर्ण माहिती। माझ्या मुलीची 10वीची परीक्षा पूर्ण झाली, मुलाची ही 3रीची परीक्षा पूर्ण झाली आणि त्यांना योग्य असं सपोर्ट दिल्यानंतर मला काही काळ माझ्यासाठी हा मिळाला। त्यानंतर मी असं ठरवलं की आपण मामाच्या गावाला म्हणजे इचलकरंजीला जाऊया। मामाच्या गावाला जाताना नेहमीप्रमाणे एसटीचा प्रवास न करता आपण यावेळी रेल्वेचा प्रवास करावा आणि त्यापासून आनंद घ्यावा। सर्वसाधारणपणे 8 ते 9 वर्ष झाली असतील मी रेल्वेचा प्रवास हा केला नाही। रेल्वेचा प्रवास जर मी तो केला असेल तर तो कुटुंबासहित रेल्वेच्या सीट आरक्षित करून केला असेल, परंतु आता यावेळी मी जो प्रवास करणार होतो तो फक्त एकटाच प्रवास करणार होतो। त्यामुळे कुठलीही सीट आरक्षित न करता असंच जायचं आणि तिकीट काढायचं आणि रेल्वेने प्रवास करायचा असं मी ठरवलेलं होतं। अशा या रेल्वेच्या प्रवासाचं जेव्हा मी प्लॅनिंग करत होतो त्यावेळी माझ्या मनात बऱ्याच गोष्टी ह्या दाटून येत होत्या। आपल्याला माहिती आहे की आपल्याला सर्वांनाच रेल्वेबद्दल एक कुतूहल आणि एक आकर्षण असतं। तर ठरवल्याप्रमाणे मी पुणे रेल्वे स्टेशनवरती पोहोचलो, कोयना एक्सप्रेसचं साधं जनरलचं तिकीट काढलं आणि मी रेल्वेची वाट पाहू लागलो। 10 ते 15 मिनिटात रेल्वे आली, मी त्या रेल्वेमध्ये बसलो आणि आमचा प्रवास सुरू झाला। काही काळ असं वाटलं होतं की आपण सीट वरती बसावं आणि खिडकीतनं बऱ्याच गोष्टी पाहाव्यात, पण माझं मन तसं राहिलं नाही आणि मी सरळ दरवाजात जाऊन उभा राहिलो। दरवाजातून येणारं प्रचंड घोंघावतं वारं मी माझ्या अंगावर घेतलं आणि त्याचा मन मुराद असा आनंद घेतला। रेल्वेच्या डब्याच्या दारापाशी उभे राहून मी रेल्वे जेव्हा वळण घेत होती तेव्हा इंजिन आणि इंजिनाच्या पाठीमागे असणारे सर्व डबे कसे एक सुरात इंजिनाच्या पाठीमागे जात आहेत आणि वळणे घेत आहेत याचा मी पूर्णपणे आनंद घेतला। डोंगर दऱ्यामधून जात असताना सुद्धा रेल्वे बोगद्यातून गेली, त्या बोगद्याचा सुद्धा मी आनंद घेतला। असा हा माझा रेल्वेचा प्रवास सुरू असताना अधूनमधून मी सीट वरती जाऊन बसत होतो आणि येणारे प्रत्येक रेल्वे मधले विक्रेते जसे की चहावाले असतील, वडापाववाले असतील, भेळवाले असतील, पेरूवाले असतील, अंजिरेवाले असतील, या सगळ्यांच्याकडून काही गोष्टी मी विकत घेतल्या आणि त्याचा भरपूर मनसोक्त आनंद घेतला। असा हा रेल्वेचा प्रवास करत असताना मला माझ्या बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या। वेगवेगळ्या प्रकारची स्टेशन, त्याच्यावरची लोक, त्यामधून प्रवास करणारी लोक यांना बघितल्यानंतर असा एक वेगळा असा अनुभव मला मिळाला। आपल्या सर्वांची एक आवडती अशी कविता आहे आणि ती रेल्वे संबंधी आहे, ती म्हणजे झुक 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 आगीन गाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहूया आणि मामाच्या गावाला जाऊया। त्याचप्रमाणे मी सुद्धा माझ्या मामाच्या गावालाच जात होतो आणि या सर्वांचा आनंद घेत होतो। मामाच्या गावाला सर्वसाधारणपणे 3 ते 4 दिवसांचा माझा मुक्काम होता। मामाच्या गावाला पोहोचल्यानंतर आणि सर्वांच्या भेटी घेतल्यानंतर सर्व कुशल मंगल आहे याची खात्री पटल्यानंतर मी माझ्या परतीच्या प्रवासाला सुरुवात केली। परतीचा प्रवास करत असताना मात्र मी रेल्वेचा प्रवास केला नाही, तर तो आपला एसटीचा प्रवास केला। एसटीचा प्रवास करत असताना सुद्धा माझ्या मोबाईल मध्ये असणाऱ्या डेटाचा उपयोग करून 80च्या दशकातली, 90च्या दशकातली, 2000च्या दशकातली, तेथून पासून ते आत्ताच्या लेटेस्ट असणाऱ्या सर्व गाण्यांचा आनंद घेतला। एकंदरीत मामाच्या गावाला जाताना रेल्वेचा केलेला प्रवास, मामाला आणि इतर पाहुण्यांना भेटल्यानंतर मिळालेला आनंद, तसेच परतीच्या प्रवासात भरपूर गाणी ऐकल्यानंतर अशा छोट्या छोट्या गोष्टीतून प्रचंड असा आनंद मी मिळवला आणि परत पुण्याला येऊन पोहोचलो। हे सगळं सांगण्याचा उद्देश तो नेमका काय, तर आपण आपल्या आयुष्यामध्ये करत असलेले प्रयत्न, परिश्रम आणि संघर्ष याच्यावरती मात करण्यासाठी तुम्हाला आनंदाची आणि तुम्हाला तुमचं मन प्रसन्न असण्याची गरज असते। तर
तुम्हाला जर मन प्रसन्न ठेवायचं असेल आणि तुम्हाला आनंद मिळवायचा असेल आणि संघर्षावरती मात करायची असेल तर छोट्या छोट्या गोष्टीपासून आनंद मिळवला पाहिजे आणि आपलं आयुष्य आपण हे सुखमय केलं पाहिजे। ही गोष्ट सांगण्या पाठीमागचं एकमेव कारण म्हणजे ते हेच की जसा मी आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो तसा तुम्ही पण आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा आणि त्याही छोट्या छोट्या गोष्टीत मधून। रेल्वेचा प्रवास करत असताना मी काही व्हिडिओ क्लिप्स रेकॉर्ड केलेल्या आहेत, त्या सुद्धा मी या व्हिडिओ मध्ये ऍड करत आहे। आपण सर्वांनी त्या क्लिप्सचा भरपूर आनंद घ्यावा आणि आपलं बालपण आठवावं हीच विनंती। तुर्तास इथेच थांबतो। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राइब करा आणि शेअर करा। धन्यवाद।